आणि आता आपण पाहूयात राजकीय बातम्या. विधानसभेचे वारे. भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती, 23 ऑगस्टच्या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. तर साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया, समरजित घाटगे यांचं सूचक ट्विट. समरजित घाटगेंनी नाराजीमुळे हा निर्णय घेतला. संघटनेमधील त्यांचं पद गेल्यामुळे नाराजीमधून हा निर्णय घेतला. समरजित घाटगेंच्या राजीनाम्यावर धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क. हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका. महायुतीमध्ये इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलांना मिळाली तर मी त्यांचं जोरदार काम करेन. इंदापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये घमासान सुरू असताना दत्ता भरणे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. राज ठाकरे यांची गोंदिया जिल्ह्यामधील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. राज ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी. वरळीचा भावी आमदार म्हणून संदीप देशपांडेंचे बॅनर झळकले. दरपरळच्या एनएम जोशी मार्ग बस स्थानकावर मनसेची बॅनरबाजी. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही. माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं. मी महायुतीसोबत या चर्चा निरर्थक. विशाल पाटील यांचं स्पष्टीकरण. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीसोबत कायम अंतर ठेवलं. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत जायचा प्रश्नच नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून स्पष्ट. रवींद्र वायकर यांच्याकडून परभणीमध्ये कार्यकर्त्यांची विधानसभा निहाय आढावा बैठक. परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही.